बऱ्याचशा लोकांचा अजूनही माइंडमध्ये असतं की स्ट्रॉबेरी फक्त हिल स्टेशनला होते असेल, आयदर महाबळेश्वरला होईल किंवा आयदर हिमाचलमध्ये होईल. पण तो कॉन्सेप्ट आता चेंज झाला. ब्लूबेरीचं जसं तुम्हाला सांगितलं की आज ही 99% म्हणजे ते सगळे इम्पोर्ट येतात असेल आणि ई कॉमर्स कंपनीज हे लोक इम्पोर्ट करून पूर्ण याच्यावर डिस्ट्रीब्यूट करतात. करंट इम्पोर्ट जरी आपल्याला कमी करायचा असेल किंवा तो थांबवायचा, आज करंट सांगतो मी, तरी आज तुम्हाला कमीत कमी इंडियामध्ये कमीत कमी 4 ते 5,000 एकर प्लांटेशन पाहिजे. तर आज मी अगदी कॉन्फिडन्स सांगू शकतो की बेरीज इंडस्ट्रीला प्रचंड फ्युचर आहे. महाराष्ट्रामध्ये तर डेफिनेटली आहे, पण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आहे. नमस्कार, मी डॉक्टर भरत श्रीपती भोजने. मी हायटेक हॉर्टिकल्चर इंडस्ट्रीमध्ये मागच्या जवळपास 35 वर्षामध्ये काम करतो आहे आणि बेरी इंडस्ट्रीमध्ये मागच्या 10 वर्षापासून काम करतो आहे. आणि आत्ता याच्या अगोदरच्या याच्यामध्ये आपण साधारण ग्लोबल सिनेरिओ बेरीजचा काय, इंडियन सिनेरिओ कसा आहे याच्याबद्दल शॉर्टमध्ये डिस्कशन केलं किंवा शॉर्टमध्ये आपण त्याच्याबद्दल बोललो. पण आत्ता यामध्ये आपण बेरी इंडस्ट्री इंडियाची, भारताची कशी असेल, महाराष्ट्राची कशी असेल, त्याच्यामध्ये असणारे म्हणजे त्याचा मेनली त्याचा खर्च, इकॉनॉमिक्स कसा असेल याच्यावर आपण बोलणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण 3 क्रॉप कव्हर करणार, एक स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रास्पबेरी. तर आता आपण स्ट्रॉबेरीवर पहिलं बोलू. आपण स्ट्रॉबेरीमध्ये असं आहे की स्ट्रॉबेरी आपण मागच्या 25 वर्षापासून इंडियामध्ये करतो आहे. त्याच्या अगोदर ब्रिटिश हे करत होते. स्ट्रॉबेरी आपली इंडस्ट्री पाहिली तर मागच्या 25 वर्षामध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये प्रचंड चेंजेस झाले. याचं कारण असं आहे की नवीन व्हरायटी आल्या असते. जुन्या व्हरायटी कमी होऊन नवीन व्हरायटी बऱ्याच आल्या. नवीन व्हरायटीमुळे त्याचं यील्ड वाढलं, त्याच्याबद्दल त्याची क्वालिटी वाढली, कस्टमरचा जो ॲक्सेप्टन्स वाढला, ई कॉमर्स कंपनी आल्या त्याच्यामुळं रीच वाढला कस्टमरवर फ्रूट पोहोचवण्याचं. तर स्ट्रॉबेरीचं मी तुम्हाला ब्रॉड इकॉनॉमिक्स सांगतो, 1 एकर साधारण. आता पण स्ट्रॉबेरी म्हणजे बऱ्याचशा लोकांचा अजूनही माइंडमध्ये असतं की स्ट्रॉबेरी फक्त हिल स्टेशनला होते असेल, म्हणजे आयदर महाबळेश्वरला होईल किंवा आयदर हिमाचलमध्ये होईल. पण तो कॉन्सेप्ट आता चेंज झाला, कारण झिरो चिल म्हणजे ज्या युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडाने रिसर्च केलेल्या व्हरायटी आहेत बेसिकली, त्यांना म्हटलं तर झिरो चिल व्हरायटी. म्हणजे स्ट्रॉबेरीमध्ये 2 टाईपचं ब्रीडिंग होतं, एक तर हाय चिल व्हरायटीज आणि झिरो चिल व्हरायटीज. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बेसिकली डे न्यूट्रल किंवा हाय चिल व्हरायटीवर काम करतं, की ज्या व्हरायटीज हाय इलिव्हेशनला जिथं चिलिंग आवर्स मिळतात अशा ठिकाणी ग्रो होतात. आणि झिरो चिल व्हरायटी म्हणजे त्याला चिलिंग आवर लागत नाही, त्याला फक्त शॉर्ट डे कंडिशन लागते, म्हणजे विंटर. तर विंटरमध्ये स्ट्रॉबेरी आत्ता आपण पूर्ण इंडियामध्ये कुठेही करू शकतो. याचं कारण असं आहे की व्हरायटीची अवेलेबिलिटी ही आपण मागच्या 5 वर्षामध्ये इंडियामध्ये बघितली आहे. त्याच्यामध्ये विंटरडॉन असेल, स्वीट सेन्स असेल, ब्युटी, ब्रिलियन्स, फॉर्च्युन, या सगळ्या शॉर्ट डे व्हरायटीज आणि याला चिलिंग लागत नाही. तर या व्हरायटीज अवेलेबिलिटीमुळं आत्ता आपण प्लेन्समध्ये जसं MP असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, की जिथं चिलिंग नाही अशा ठिकाणी याचं आपण कल्टिवेशन करतो. फॉर्च्युनेटली स्ट्रॉबेरीमध्ये 80 to 85% ॲक्च्युली अजूनही होल्ड आपल्या महाराष्ट्राचा आहे. त्याच्यामध्ये महाबळेश्वर, वाई हा जो ट्रॅक आहे, या ट्रॅकमध्ये याचं कल्टिवेशन होतं. मागच्या 3-4 वर्षामध्ये स्ट्रॉबेरीमध्ये 2 टाईपची इंडस्ट्री आपल्याला डेव्हलप झाली, एक तर फ्रूट ग्रोईंग इंडस्ट्री आणि दुसरी म्हणजे प्लांट इंडस्ट्री. तर आजही पूर्ण देशामध्ये जवळपास 90% प्लांट्स हे आपल्या महाराष्ट्रातून सप्लाय होतात. आणि त्याच्यामध्ये मेजर रोल हा वाई, जो फूट हिल्स, वाई, सर्कलवाडी वगैरे तो जो एरिया आहे, त्या एरियामध्ये याचं नर्सरी डेव्हलपमेंटचं काम होतं. आता इथंच का होतं, म्हणजे या एरियामध्ये का होतं, कारण नॉर्मली मदर प्लांटेशन हे साधारण एप्रिल-मेच्या दरम्यान होतं. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या एरियामध्ये तसं पाहिलं तर क्लायमेट फेवरेबल आहे ग्रोईंगसाठी, म्हणजे नर्सरी डेव्हलपमेंटसाठी. आणि त्याच्यामुळं वाई आणि हा जो पार्ट आहे म्हणजे फूट हिल्स ऑफ महाबळेश्वर या एरियामध्ये पाऊस कमी असतो, सनलाईट चांगली असते आणि त्याच्यामुळं ही इंडस्ट्री फार वाढली. म्हणजे मेन वाई आणि पुणे या 2 एरियामध्ये प्लांट ग्रोईंग इंडस्ट्री, म्हणजे 90% स्ट्रॉबेरी प्लांट्स आपले या एरियातून जात असे. तर हा एक जमेची बाजू आहे की ते एक नवीन लोकांना नर्सरी इंडस्ट्रीमध्ये, नवीन यंग जनरेशनला हे नवीन काम मिळालं असे. आणि त्याच्यामध्ये काही जसे फार्मर प्रोड्युसर कंपनी आहेत वाईमध्ये, म्हणजे व्हॅली ऑफ बेरीज फार्मर प्रोड्युसर कंपनी, त्याच्यामध्ये 400 मुलं आहेत असे आणि ते सगळे यंगस्टर्स असे. तर ते लोकसुद्धा नर्सरीमध्ये आले, म्हणजे त्यांचं मेजरली जो खर्च आहे तो नर्सरीमध्ये निघून जातो असे. म्हणजे
एका प्लांटपासून ते साधारण मिनिमम 30 ते 40 प्लांट बनवते असे. आणि तो 2-3 महिन्याचं काम आहे. मेमध्ये प्लांट लावायचे आणि सप्टेंबरपर्यंत तो काम संपून जातं त्यांचं असं आहे. तर ती एक चांगली इंडस्ट्री डेव्हलप झाली असे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि मला नाही वाटत त्याला काही कॉम्पिटिशन येईल, कारण एक तर ब्रँडिंग झालं त्या म्हणजे त्या नर्सरी इंडस्ट्रीचं वाई आणि त्या एरियामध्ये, आणि दुसरं म्हणजे लोकांना प्रॅक्टिसेस माहीत झाले असे. आता स्ट्रॉबेरीमध्ये तुम्ही विंटरमध्ये तुम्ही स्ट्रॉबेरी कुठेही लावा, 100% काही प्रॉब्लेम नाही. साधारण प्लांटेशन सप्टेंबरमध्ये करायला पाहिजे, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये या झिरो चिल व्हरायटींचं. मग तुझं प्रोडक्शन साधारण डिसेंबरला चालू होतं. डिसेंबर टू एप्रिल या महिन्यामध्ये तुम्हाला त्याचं फ्रूट प्रोडक्शन मिळेल. आता स्ट्रॉबेरीमध्ये ॲव्हरेज खर्च तुम्हाला सांगतो मी, ॲव्हरेज खर्च जर स्वतः फार्मरने स्वतःचे रोपं बनवले तर साधारण एका एकरमध्ये एक 25,000 प्लांट्स लावले, ॲव्हरेज 20 ते 25,000 प्लांट्स लावले जातात. शेतकऱ्याने स्वतः प्लांट बनवले तर साधारण त्याची प्लांटची कॉस्ट 4 रुपयाच्या आसपास होती असे. तर 1,00,000 साधारण त्यांना प्लांटची कॉस्ट आहे. ड्रीप इरिगेशन एक 50,000 रुपये असे. त्याच्यानंतर फर्टिलायझर पेस्टिसाईड 50,000 रुपये, पॅकेजिंग लेबर वगैरे साधारण अजून एक 2,00,000 रुपये असे. तर साधारण त्याला एका एकरमध्ये 4,00,000 रुपयाचा खर्च आहे असे. त्याच्या अगेन्स्ट आत्ताच्या नवीन व्हरायटी आहेत त्याचा कमीत कमी यील्ड अर्धा किलो आहे पर प्लांट असे, अर्धा किलो. आणि 20,000 प्लांट जरी पकडले तर त्यांना इझिली 10 टन उत्पन्न मिळतं. 10 टनापैकी साधारण 70% ते फ्रेशला जाईल असे आणि 30% ते प्रोसेसिंगला जाईल असे. तर हे सगळं बघितलं गणित तर त्याला कमीत कमी त्यांनी चांगलं ग्रोईंग केलं तर 3 ते 4 लाख रुपये नेट प्रॉफिट त्याचा एका सीझनमध्ये असेल, की जो फार चांगला असेल. आता हे झालं स्ट्रॉबेरीचं गणित असे. आता त्याच्यानंतर दुसरं पाहिलं तर स्ट्रॉबेरी आत्ता आजही तुम्हाला सांगितलं की विंटरमध्ये महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, हिमाचल, कर्नाटका आणि तमिळनाडू या एरियामध्ये त्याचं कल्टिवेशन होतं आता स्ट्रॉबेरी फ्रूट प्रोडक्शन. आता ब्लूबेरीचं पाहिलं आपण तर ब्लूबेरी तसं पाहिलं तर आपल्याला फार नवीन क्रॉप आहे, असं नवीन पीक आहे असे. हे साधारण 4-5 वर्षापूर्वी त्याचं प्लांटेशन सुरू झालं इंडियामध्ये. इनिशियली फार जुन्या व्हरायटी लावल्या, म्हणजे बिलॉक्ससारखी फार जुनी व्हरायटी की ज्याला क्वालिटी नाही, साईज फार छोटी आहे त्याच्याचे. पण मागच्या 2-3 वर्षामध्ये कॉर्पोरेट कंपन्यांनी त्याचं कल्टिवेशन सुरू केलं असे. आता त्याच्यामध्ये मेन कोण आहेत? मेन आहेत ॲक्च्युली एक MP मध्ये मोठी कंपनी IG इंटरनॅशनल, त्यांचा प्रोजेक्ट साधारण त्यांनी एक चिलियन कंपनीबरोबर काम करून एक प्रोजेक्ट चालू केला. त्यांचं एक साधारण 300 ते 400 एकरच्या आसपास ब्लूबेरी कल्टिवेशन आहे. दुसरा ग्रुप आहे उत्तराखंडमध्ये DS ग्रुप, त्यांचं एक साधारण 70-80 एकर आहे. पुण्यामध्ये फार्म टू फॅम नावाची एक कंपनी आहे, त्यांनी 3 वर्षापूर्वी माझ्याकडे ते लोक आले होते. त्यांचाही साधारण प्रोजेक्ट आत्ता कमीत कमी 25 ते 30 एकर आहे. त्यामध्ये ब्लूबेरी आहे, रास्पबेरी दोन्ही क्रॉप आहेत असे. नेक्स्ट प्रोजेक्ट आहे साऊथमध्ये नामदारी, त्यांचा उटीमध्ये आणि हिमाचलला प्रोजेक्ट आहे असे. आणि रिसेंटली एक नवीन प्रोजेक्ट जालनामध्ये झाला, तो आहे मैकोचा असे. तर साधारण हे मोठे एक साधारण 6 ते 7 प्रोजेक्ट्स आहेत आणि छोटे छोटे प्रोजेक्ट्स आता बरेच यायला लागले असे. आता ब्लूबेरीमध्ये काय आहे की मेन मी तुम्हाला काय सांगितलं की व्हरायटी, दुसरं म्हणजे ग्रोईंग सिस्टम आणि तिसरं म्हणजे तुमचं सपोर्ट. तर टोटल ब्लूबेरीचा जर खर्च पाहिला टोटल तर त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली हाय टनल्स लागतील. साधारण त्याची 5 मीटर उंची असते. म्हणजे थोडक्यात ग्रीन हाऊस फक्त NVPH ग्रीन हाऊस नाही तर नॉर्मल हाय टनल्सची 1 एकरची कॉस्ट साधारण अंदाजे एक 600 रुपये स्क्वेअर मीटरच्या आसपास ते स्ट्रक्चर होतं विथ शेड नेट. त्यांना प्लांट कॉस्ट आहे याच्यामध्ये साधारण एका एकरमध्ये 2,500 प्लांट्स लागतील ब्लूबेरीचे, 2,500-3,000 असे. आणि ते प्लांटची कॉस्ट साधारण 900 रुपये पर प्लांट. टिश्यू कल्चर 1 इयर ओल्ड प्लांट असे, की जे प्लांट्स तुम्हाला पहिल्या वर्षी एक साधारण अर्धा किलो उत्पन्न देतील असे, दुसऱ्या वर्षी 1 ते 1.5 किलो, तिसऱ्या वर्षी 3 किलो आणि चौथ्या वर्षी 4 किलोच्या आसपास जाऊन ते स्टॅगर्ड होतील असे. तर हे सगळं पाहिलं कॉस्टिंग तर साधारण तुमचा 3 वर्षामध्ये प्रोजेक्ट ब्रेक इव्हनला येईल असे. आणि ब्लूबेरीचं प्लांटचं लाईफ साधारण कमर्शियल लाईफ 8 ते 10 वर्ष आहे. त्यामुळे 3 वर्षानंतर तुमचं ब्रेक इव्हन झालं तर तुमचं प्रॉफिट सुरू होईल असे. म्हणजे हे तुम्हाला बँकेबल प्रोजेक्टबद्दल बोलतो आहे मी असे. आता ब्लूबेरीनंतर इन्व्हेस्टमेंट आहे, इनिशियल इन्व्हेस्टमेंट साधारण 60 ते 80 लाख रुपये डिपेंड अपॉन तुमचा एरिया, पाण्याची क्वालिटी. समजा पाणी खराब असेल तर तुम्हाला त्याचं आरो करावं लागेल असे. ब्लूबेरीचं जसं तुम्हाला सांगितलं की आजही 99% म्हणजे की सगळे इम्पोर्ट आहेत असे. आणि ई-कॉमर्स कंपनीज हे लोक इम्पोर्ट करून पूर्ण याच्यावर डिस्ट्रीब्यूट करतात. करंट इम्पोर्ट जरी आपल्याला कमी करायचा असेल किंवा तो थांबवायचा, आज करंट सांगतो मी, तरी आज तुम्हाला कमीत कमी इंडियामध्ये कमीत कमी
4 ते 5,000 एकर प्लांटेशन पाहिजे असं ते फार. आणि आत्ता प्लांटेशन साधारण 1,000 एकरच्या आसपास आहे. मी तर आत्ताची व्हॅल्यू सांगतो. ही मार्केट ग्रोथ पकडले तर तुम्हाला त्याप्रमाणे त्याचं प्लांटेशन करावं लागलं असेल. तर पुढच्या 20 ते 30 वर्ष तरी डेफिनेट त्याचं फार चांगलं फ्युचर असेल. आता तिसरं क्रॉप आहे रास्पबेरी. रास्पबेरीमध्ये कसं आहे की ब्लूबेरीमध्ये दुसरा एक फायदा असा आहे की ब्लूबेरी तुम्ही 1 महिन्यापर्यंत तुम्हाला ते स्टोअर करता येते असे. म्हणजे त्या क्रॉपमध्ये पेरिसेबिलिटी कमी. तुम्ही एक कोल्ड स्टोरेजमध्ये साधारण ती 1 महिनाभर तुम्ही फ्रेश म्हणून स्टोअर करू शकता. आणि नंतर मग तुम्ही जर नाही समजा सपोज तर तुम्ही त्याला प्रोसेसिंगमध्ये सुद्धा देऊ शकता. म्हणजे त्याची ॲक्च्युली प्रोसेस व्हॅल्यूसुद्धा आहे. स्ट्रॉबेरीची सुद्धा फ्रेश व्हॅल्यू आहे, प्रोसेस व्हॅल्यू आहे. तिसरं क्रॉप आहे रास्पबेरी. रास्पबेरी ही फार डेलिकेट आहे. म्हणजे पहिल्यांदा आम्हीच लायसन्स व्हरायटीज इंडियामध्ये आणल्या. त्यामध्ये कोकोनी नावाची व्हरायटी आहे, जी आम्ही फार्म टू फॅममध्ये लावली, सह्याद्रीमध्ये लावली, त्यानंतर बऱ्याच लोकेशन लावली, नामदारीत लावली. तर ती व्हरायटी फार इझी टू ग्रोईंग आहे. ती सॉईलमध्ये सुद्धा तुम्ही ग्रो करू शकता. कारण ब्लूबेरीपेक्षा थोडी स्ट्रॉंग आहे. ब्लूबेरी सेन्सिटिव्ह आहे सॉईल पीएचसाठी. तर ब्लूबेरीला तुम्हाला फार केअरफुली ग्रोईंग करावं लागेल. त्यामुळे नॉर्मली ग्रो बॅग्स म्हणजे आर्टिफिशियल मीडियामध्ये त्याचं कल्टिवेशन करावं लागेल असं. रास्पबेरीमध्ये कसं तुम्ही सॉईलमध्ये केलं तरी काय अडचण नाही. आणि त्याचे सेम इकॉनॉमिक्स आहे. प्लांट साधारण 2,500 ते 3,000 प्लांट एकरी. प्लांट कॉस्ट जवळपास सेम आहे. फक्त ब्लूबेरीमध्ये ॲडव्हान्टेज असा आहे की रास्पबेरीमध्ये की रास्पबेरी 4 महिन्यांदा चालू होते ग्रोईंग असे. ब्लूबेरीला तुम्हाला 1 वर्ष लागणार असे. हा मेजर फरक आहे असे. रास्पबेरीमध्ये जे प्रायमॅकन व्हरायटी कोकणी किंवा फिनबेरी जे आम्ही आणल्यात इंडियामध्ये त्या वर्षभर चालतात. म्हणजे वर्षभर तुमचं प्रोडक्शन चालू राहत असे. साधारण रास्पबेरीचं आपल्या क्लायमॅटिक कंडिशनला लाईफ कमर्शियल लाईफ 3 वर्ष यायचे. 3 वर्षात तुम्हाला त्याचे रोपं चेंज करावं लागतील. तर ब्लूबेरी, रास्पबेरी आणि स्ट्रॉबेरी या तिन्ही बेरीज तशा कमर्शियली वायेबल आहेत. प्रत्येक बेरीजचा ॲडव्हान्टेज असा आहे की ॲडव्हान्टेज म्हणण्यापेक्षा कॉस्टिंग आणि प्राईस हे वेगळे आहेत असे. तर आम्ही आमच्या अनुभवानुसार किंवा आमच्या एक्सपिरियन्सनुसार या तिन्ही बेरी दोन ब्लूबेरी आणि रास्पबेरीचं इकॉनॉमिक्स साधारण तुम्ही 3 वर्षामध्ये तुमची कॉस्ट सगळी निघू शकते. जर प्रोजेक्ट तुम्ही प्रॉपर केला तर. त्याच्यामध्ये काय परत सांगतो मी, व्हरायटी सिलेक्शन महत्त्वाचं आहे, ग्रोईंग सिस्टम महत्त्वाची, एक्सपिरियन्स सपोर्ट महत्त्वाचं आहे असे. कारण काय की हे नवीन क्रॉप येत असे. आणि याच्यामध्ये जर प्रोजेक्टची साईड बघितली तर एक साईड हे जर परफेक्ट असेल तर डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट साईड परफेक्ट राहील असे. आणि 4 to 5% आपण CGR बघितला याचा तर याचं डिमांड जास्त आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याला दोन्ही व्हॅल्यू फ्रेशची आणि प्रोसेस या दोन्ही एक क्रॉप असं की याचं काहीच वाया जात नाही. म्हणजे जे काही शिल्लक राहील ते तुम्ही प्रोसेस करू शकता. आणि प्रोसेसला सुद्धा फार मोठा डिमांड आहे. आज आपण रास्पबेरी फ्रूट्स इम्पोर्ट करतो प्रोसेस, ब्लूबेरी फ्रूट इम्पोर्ट करतो प्रोसेसमध्ये. आणि यावर्षीचा ट्रेंड असा आहे की यावेळी स्ट्रॉबेरी अवेलेबल नाही. म्हणजे आज मी प्रोसेस इंडस्ट्रीचा विचारतो म्हणजे आम्हाला फ्रेशला जेवढं डिमांड आहे की आज प्रोसेसला कुठली स्ट्रॉबेरी जायला तयार नसे. त्याच्यामुळं जरी तुम्ही याचं एकरेज वाढवलं तरी प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये घेणारे लोक भरपूर आहेत असे. आज जसं तुम्हाला सांगितलं इजिप्त 3 लाख मेट्रिक टन फक्त IQF म्हणजे इंडिव्हिज्युअल क्विक फ्रीजिंग करून एक्सपोर्ट करते युरोपमध्ये आणि मिडल ईस्टमध्ये. त्यामुळे ह्या क्रॉपचं इकॉनॉमिकल वायबिलिटी हे फार चांगली आहे. जे चॅलेंजेस होते म्हणजे व्हरायटीचे किंवा प्लांटचे किंवा सपोर्टचे ते आता ऑलरेडी मिनिमाइज झालेत असे. अजूनही त्याच्यामध्ये बरंच काम करण्यासारखं आहे. पण डेफिनेटली हे सगळं केलं तर महाराष्ट्रामध्ये आपण ब्लूबेरी, रास्पबेरी फार इझिली ऑलरेडी ग्रोईंग होती असे, पण इझिली आपण ग्रो करू शकतो. प्रायर टू ह्या सगळ्या गोष्टीवर तुमचं प्रॉपरली म्हणजे क्लिअर असली पाहिजे. तर आज मी अगदी कॉन्फिडन्स सांगू शकतो की बेरीज इंडस्ट्रीला प्रचंड फ्युचर आहे. महाराष्ट्रामध्ये तर डेफिनेटली, पण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आहे. एस्पेशली आम्ही पाहिलं ना की नॉर्थमध्ये क्लायमेट चांगलं आहे पण बाकी चॅलेंज जास्त असे. प्लेन्समध्ये कसं आहे की लँड अवेलेबल आहे, वॉटर बऱ्यापैकी आता बऱ्याच एरियामध्ये वॉटर पोल्यूट होते पण तरी वॉटर अवेलेबिलिटी आहे. जसं डॅमचं वॉटर असेल, कॅनल वॉटर असेल तर त्याचा EC कमी राहतो, क्षार कमी राहते. तर असं पाणी चालू शकतं. तर आपल्या जसं आजपर्यंत तसं पाहिलं तर ग्रेप्स हे एकच क्रॉप असं आहे की ग्रेप्स आणि बनाना या 2 क्रॉपमध्ये आपल्या भारतामध्ये प्रचंड रिसर्च आणि डेव्हलपमेंट झाली. त्याचबरोबर माझं मत असं आहे की ह्या दोन्ही क्रॉपबरोबर ह्या बेरीजलाही कन्सिडर करायला पाहिजेत. कारण बेरीजमध्ये फ्युचर जास्त आहे. कारण आज प्रोडक्शन फार कमी आहे. जसं आज ग्रेप्समध्ये पाहिलं तर ग्रेप्सचं प्रोडक्शन आहे टेक्नॉलॉजी स्टँडर्ड झाले असे. बनानामध्ये प्रोडक्शन आहे टेक्नॉलॉजी स्टँडर्ड झाले आणि एक्सपोर्ट बी चालू असे. तसंच ह्या बेरीजचा सुद्धा विचार करायला पाहिजे असे. म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टरनी करायला पाहिजेत,
एनी प्रायव्हेट इंडस्ट्री तर स्वतः ऑलरेडी वन स्टेप आहेड जाऊन त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली असे. तर जसं आपलं महाबळेश्वरला सेंटर ऑफ एक्सलन्स बेरीजचे केले, त्याच्यामध्ये बी ह्या क्रॉपचे इंट्रोडक्शन करायला पाहिजेत, की मेनली मी रिसर्च म्हणत नाही, पण ॲटलिस्ट या क्रॉपची ॲडॉप्टिव्हिटी कशी आहे, व्हरायटीचे रिस्पॉन्स कसा आहे, तर हे आपण लोकलाइज किंवा रिजनल लोकलाइज याचं प्लांटेशन करून ते बघितलं पाहिजेत. आणि हे सगळं केलं तर डेफिनेटली ही इंडस्ट्री आपण फार चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकतो.